मुंबईमधली बातमी. मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्याकरता आता सरकार कठोर पावलं उचलायच्या तयारीत आहे. मुंबईतील फ्री पार्किंगची संकल्पनाच मोडीत निघण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे मुंबईत रस्त्यावर पार्क करणाऱ्या वाहन चालकांना दर महिन्याला पार्किंग शुल्क द्यावं लागेल. 2015 मध्ये मुंबई महापालिकेने बनवलेल्या नव्या नियमावलीला फडणवीस सरकारने तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र मुंबई पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच फडणवीस सरकारने ही स्थगिती उठवली. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये मुंबई पालिका निवडणुकांचा निकाल लागल्यावर मार्च महिन्यात हे नवे नियम लागू होऊ शकतात. त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं पार्किंग नाहीये त्यांना मोठा भुर्दंड बसेल. नवीन नियमावली लागू झाली तर दर महिन्याला 1000च्या घरात पार्किंग शुल्क भरावं लागेल. मला पूर्ण मुंबईमध्ये इकडे तिकडे फिरावं लागतं आणि इकडे फिरताना मला गाडी पार्क करावं लागते. कुठेही सगळ्यांकडे जाताना मला गाडी पार्क करूनच जावं लागते आणि मला ते कुठलाही चार्ज आता मी त्यांना देत नाही कुठे कोणाला. आणि जर का ह्याच्यावर चार्ज लागला तर मला तर आक्षेप आहे, मी देणार नाही चार्ज कोणाला. आणि असं करावं लागला तर सरकारला मी मतदान करणार नाही. महागाई वाढली झाली आहे आणि जर घरातला कमावणारा माणूस मी एकटा आहे आणि माझ्यावर ऑलरेडी लोड आहे आणि हे अजून लोड पडला तर मला त्रास होणार त्याचा. पार्किंगचा भुर्दंड नेमका कसा असेल बघूया. प्रति महिना शुल्क असेल 5940. महत्त्वाच्या जागांकरता हा दर आहे. कमी महत्त्वाच्या जागा ज्याच्यासाठी 3960. प्रत्येक महिन्याचे दर आहेत 1980. सर्वात कमी महत्त्वाच्या जागा ज्याच्यासाठी हे शुल्क असेल. तर टू व्हीलरचे दर आता आपण बघतोय. प्रति महिना शुल्क 2475 महत्त्वाच्या जागांसाठी. तर कमी महत्त्वाच्या जागा प्रति महिना 1650 रुपये तुम्हाला टू व्हीलर करता मोजावे लागणार आहेत. आणि सगळ्यात कमी महत्त्वाच्या जागा जिकडे जर पार्किंग असेल तर टू व्हीलरसाठी 825 रुपये प्रत्येक महिन्याला द्यावे लागतील. आणि पार्किंगच्या निर्णयांसंदर्भात अधिक सांगते आमची प्रतिनिधी मनश्री पाठक. बघूया. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. जी पार्किंग आतापर्यंत मुंबईत फ्री होती, मोफत होती, तिला आता चार्जेस लागणार आहेत. तिच्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. 2015 मध्ये मुंबई महापालिकेने पार्किंग पॉलिसी आणली होती. मात्र बराच गदारोळ झाल्यानंतर, मुंबईकरांचा विरोध झाल्यानंतर ही पॉलिसी स्थगित करण्यात आली. मात्र आता राज्य सरकारने मार्च महिन्यापासून या पॉलिसीला अंमलबजावणी करण्यासाठी हिरवा कंदील दर्शवलेला आहे. त्या प्रकारचं पत्र राज्य सरकारने पालिका प्रशासनाला पाठवलेलं आहे. सध्या मी दादरमध्ये आहे आणि दादरमध्ये ही जी फ्री पार्किंगची जागा आपण बघत आहोत. सध्या इथे टू व्हीलर, फोर व्हीलर यांची पार्किंग होते, अगदी मोफत होते. मात्र आता मार्च महिन्यापासून यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. साधारणतः जर दिवसभराचं पार्किंग टू व्हीलरचं करायचं असेल तर आपल्याला 30 ते 90 रुपये मोजावे लागतील. आणि जर फोर व्हीलरचं पार्किंग दिवसभरासाठी करायचं असेल तर 70 ते 210 रुपये हे दिवसाकाठी मोजावे लागतील. त्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांच्या खिशाला यामुळे मोठी कात्री लागणार आहे. हजारोंच्या घरात हा खर्च जाणार आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरच अशा प्रकारचा निर्णय झाल्यामुळे अर्थातच मतदार राजा हा सुद्धा नाखुश होण्याची शक्यता आहे, नाराज होण्याची शक्यता आहे. एकीकडे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई महापालिकेने ही पॉलिसी तयार केल्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली. मात्र राज्य सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या पॉलिसीला हिरवा कंदील दर्शवलेला आहे. कॅमेरामन अजित कदमसह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई.